ज्ञानेश्वरी अध्याय 2 ओवी क्रमांक 51. श्री गणेशाय नमो. श्री सरस्वती नमो. हे जानोनी पार्थ भ्याला, मग पुनरपी बोलो लागला. म्हणे देव का चित्तया बोला देती चिना. आपले बोलणे देवाला पटले नाही व देव आपल्या बोलण्याकडे लक्ष न देता उभे राहिले. ही देवाची उदासीनता पाहून अर्जुनाला भीती वाटली व देवा, माझ्या बोलण्याकडे आपण लक्ष का देत नाही, असे तो देवाला म्हणू लागला. न चेतद्विद्म कतरन्नो गर्यो यद्वा जयेम यदिवा नु जयेयु. याने वहत्वा न जिजीविषामस्ते वस्थिता प्रमुखे धार्तराष्ट्रा. एरवी माझ्या चित्ती जे होते, ते मी विवरुनी बोलिलो येथे. परिनिके काय या परोते ते तुम्ही जाणा. एरवी मला जे वाटत होते ते मी आपल्यासमोर स्पष्टपणे मांडले आहे, परंतु यात हिताचे काय ते तुम्हाला माहीत. पै विरुजयाशी ऐकिजे आणि या बोलीची प्राण सांडिजे. ते येत संग्राम व्याजे उभे आहाती. पण वैर आहे असे शब्द ज्यांच्याविषयी म्हटल्याबरोबर आपण प्राण सोडला पाहिजे, तेच मात्र येथे युद्धाकरता सज्ज झाले आहेत. आता ऐसे या ते वधावे की अभेरून या निघावे. या दोही माझी बरवे ते नेनो आम्ही. आता युद्धात अशांचा वध करावा की युद्ध टाकून चालते व्हावे, या दोहोत योग्य काय हे काही मला समजत नाही. श्लोक. कार्पण्य दोषोपहता स्वभावा, पृच्छामि त्वां धर्मसम्मूढ चेता. यच्छ्रेयशानि चित्तं ब्रूहि, तन्मे शिष्यस्तेऽहं शाधिमां त्वां प्रपन्नां. ज्ञानोबा तुकाराम. आम्हा काय उचित ते पाहता न स्फुरेथ, जे मोहेने चित्त व्याकुळ माझे. आम्ही काय करणे योग्य आहे हे मला काही सुचत नाही, कारण स्वजनांच्या प्रेमाने माझे चित्त व्याकुळ झाले आहे. तिमिरावरुद्ध जैसे दृष्टीचे तेज भ्रंशे, मग पाशीचा स्थान दिशे वस्तू जात. तिमिर दोषाने जसे डोळे असून आंधळे होतात व मग जवळची वस्तू देखील दिसत नाही. देवा तैसे मज जाहले, जे मन हे भ्रांती ग्राशिले. आता काय हिता फुले तेही नेणे. देवा, त्याप्रमाणे मला झाले. माझे मन भ्रांतिष्ट झाल्यामुळे आपले हित कशात आहे हे काही मला समजत नाही. तरी श्रीकृष्णा तुवा जाणावे, निके ते आम्हा सांगावे. जे सखा सर्वस्वागवे आम्हाशी तू. तरी श्रीकृष्णा, ही माझी मनस्थिती जाणून योग्य ते काय हे तू सांग, कारण आम्हाला अगदी आमचे हिताचे सांगणारा तूच एक खरा मित्र आहेस. तू गुरु बंधू माता, तू आमची इष्ट देवता. तूची सदा रक्षिता आपदी आमुते. तूच आमचा गुरु होय, तूच आमचा बंधू, तूच आमचा पिता आहेस. तूच इष्ट देवता होय, संकटकाळी तूच आमचे संरक्षण करणारा आहेस. जैसा शिष्या ते गुरु, सर्वता नेने अभेरू. की सरिता ते सागरू त्यजी केवी. ज्याप्रमाणे प्रिय शिष्याला गुरु कधी सोडू इच्छित नाही किंवा समुद्र नदीची कशी उपेक्षा करील, त्याप्रमाणे ना तरी अपत्या ते माये. सांडुनी जरी जाये, तरी ते कैसे निजिये ऐके कृष्णा. ज्याप्रमाणे श्रीकृष्णा, आई जर आपल्या बाळाची उपेक्षा करील तर ते कसे जिवंत राहील सांग बरे. त्याप्रमाणे तैसा सर्वापरी आम्हाशी. देवा तूची एका हाशी, आणि बोलिले जरी न मनीषी मागील माझे. त्याप्रमाणे सर्वतोपरी आम्हाला तूच एक आहेस, आणि मागील माझ्या बोलण्याकडे जर लक्ष न देशील तरी उचित काय आम्हा. जे व्यभिचरेना धर्मा, ते जडकरी पुरुषोत्तमा सांगाता. तर देवा, धर्माला सोडून नाही व आमच्या कल्याणाचे आहे असे काय आहे ते लवकर सांग. नहि प्रपश्यामि ममापनुद्यात्, यच्चोकमुच्चोषणमिंद्रियाणाम्. अवाप्य भूमाव सपत्नमृद्धं, राज्यं सुराणामपि चाधिपत्यम्. हे सकळ कुळ देखोनी, जो शोक उपनला सेमनी.
तो तुझ्या वाक्या वाचुनी न जायानिके. अर्जुन म्हणतो, देवा, हे युद्धास तयार झालेले आपल्याच कुळातील सर्व स्वजन पाहून मला जो शोक होत आहे तो तुझ्या उपदेशा वाचून नाहीसा होणे शक्य नाही. एत पृथ्वी तलापू होईल, हे महेंद्र पदही पाविजेल, परी मोह हा न फिटेल मानशीचा. सर्व पृथ्वीचे राज्य प्राप्त झाले किंवा इंद्राचे राज्य जरी मिळाले तरी मनात वाटणारा स्वजनाविषयीचा मोह नाहीसा होणार नाही. जैसी सर्वता बीजे आहाळली, ती सुक्षेत्री जरी पेरिली, तरी न विरुडती सिंचली आवडे तैसी. ज्याप्रमाणे भाजलेले बीज चांगल्या तयार केलेल्या जमिनीत पेरले व पुरेसे पाणी दिले तर ते उगवणे शक्य नाही ना. तरी आयुष्य पुरले आहे, तरी औषधे काही नोहे, एकची उपेगा जाये परमामृत. किंवा आयुष्यच संपले असले तर औषधाने मनुष्य वाचू शकत नाही. अशा वेळी एका अमृताचाच उपयोग होतो. तैसे राज्यभोग समृद्धी, उज्जीवन नोहे ये बुद्धी, येत जिवाळा कृपानिधी कारुण्य तुझे. त्याप्रमाणे केवढ्याही राज्यभोगाची प्राप्ती झाली तरी त्याच्या योगाने बुद्धीला विवेक उत्पन्न होईल अशी आशा नाही. येथे तुला जर करुणा येईल आणि कृपा करून जिवाळ्याने उपदेश करशील तरच हे शक्य आहे. ऐसे अर्जुन ते बोलिला, तव क्षण एक भ्रांती सांडिला, मग पुनरपी व्यापिला उर्मितेने. अशा रीतीने अर्जुन ते थोडा वेळ विवेकपूर्वक जरी बोलला तरी पुन्हा लागलीच त्याला शोकाची उर्मी आली की मज पाहता उर्मी नोहे, अनारिसे गमता आहे, तो ग्राशिला महामोहे काळ सरपे. मला तर असे दिसते की शोकाची उर्मी नव्हती, ते काहीतरी निराळेच होते. ते निराळे म्हणजे त्या अर्जुनाला स्वजनांच्या महामोहरूपी काळसर्पाने दंश केला होता. स्ववर्म हृदय कल्हारी, तेत कारुण्य वेळेच्या भरी, लागला म्हणून लहरी भांजेची ना. आणि मर्मयुक्त अशा अति नाजूक हृदय कमळाच्या ठिकाणी ममतारूपी संध्यासमयी त्या मोह सर्पाने दंश केल्यामुळे त्याच्या विषबाधेचे वेग थांबत नव्हते. हे जाणून ऐसी प्रौढी, जो दृष्टी सवेची विसफोडी, तो धावया श्रीहरिगारुडी पातला की. असा विशेष प्रसंग पाहून जो दृष्टी मात्रे करून विषाची बाधा नाहीशी करतो तो हाकेसारसा धावून येणारा मांत्रिक श्रीकृष्ण धावून आला. तैसिया पंडुकुमरा व्याकुळा, मिरवतसे श्रीकृष्ण जवळा, तो कृपावशे अवलिळा रक्षिला आता. असा तो अर्जुन स्वजनांच्या ममतेने व्याकुळ झाला असता. श्रीकृष्ण जवळ होताच तो आता आपल्या कृपेने अर्जुनाचा शोक सहज घालवील. म्हणून तो पार्थू मोह फणीग्रस्तू, म्या म्हणितला हा हेतू जाणून या. म्हणूनच हा भावार्थ लक्षात घेऊन मी अर्जुनाला मोहरूपी सर्पराजाने दंश केला होता असे म्हटले. मग देखा तेत फाल्गुनू, घेतला असे भ्रांती कवळूनू, जैसा घनपडळी भानू आच्छादिजे. मग तेथे अर्जुन अशा रीतीने अविचार रूप भ्रांतीने पछाडला असता मेघपटलाने आच्छादलेल्या सूर्यासारखाच दिसत होता. तया परी तो धनुर्धर, झाला से दुःखे जर्जर, जैसा ग्रीष्मकाळी गिरीवर वनवला का. तसा तो धनुर्धर अर्जुन उन्हाळ्यात पेटलेल्या पर्वताप्रमाणे दुःखाने होरपळून गेला. म्हणून सहजे सुनीळ, कृपामृते सजळ, तो ओळला श्री गोपाळ महामेघ. म्हणून स्वाभाविकच सुंदर नीलवर्ण असलेल्या कृपारूपी अमृतजलाने भरलेला थोर मेघ भगवान श्रीकृष्ण येथे वळून आला. तेत सुदर्शनाची द्युती, तेची विद्युलता झळकती, गंभीर वाचा ते आयती गर्जनेची. भगवान श्रीकृष्णाच्या हिऱ्यासारख्या दंतपंक्तीचे तेज हेच येथे चमकणाऱ्या विजा होत. भगवंताच्या मुखातून आपोआप निघणारी गंभीर वाणीच मेघांचा गडगडाट होय. आता तो उदार कैसा वर्षेल, तेने अर्जुनाचळ निवेल, मग नवी विरुडी फुटेल उन्मेषाची. मेघापेक्षाही कृपावर्षाव करण्यात अत्यंत उदार असलेला भगवान श्रीकृष्ण आता कसा मुक्त कृपावर्षाव करील
त्या वर्षावाने पेटलेला अर्जुनरूपी पर्वत कसा शांत होईल आणि त्या अर्जुनरूपी पर्वतावर पुन्हा कसे विवेक ज्ञानरूपी नवे अंकुर फुटतील. ते कथा ऐका मनाची आरानुका, ज्ञानदेव म्हणे देखा निवृत्तीदास. ही सर्व कथा श्री निवृत्तीदास श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मनाचे पूर्ण समाधान होईपर्यंत श्रवण करा. संजय उवाच एव मुक्ता ऋषिकेशं गुडाकेश परंतप, न योत्सयिति गोविंद मुक्त्वा तृष्णी बभूव. ऐसे संजय से सांगत म्हणे राया तो पार्थ, पुनरपी शोकाकुळित काय बोले. संजय धृतराष्ट्राला सांगतो की राजा, पुन्हा अर्जुन शोकग्रस्त होऊन श्रीकृष्णाला काय म्हणाला ते ऐक. ऐके सखेद बोले श्रीकृष्णा ते, आता नाळवावे तुम्ही माते, मी सर्व तान झुंजे येते भरवसेनी. अत्यंत खिन्न होऊन अर्जुन श्रीकृष्णाला म्हणतो, कृष्णा, माझी आता प्रशंसा करून मनधरणी करू नका, मी खात्रीने ते युद्ध करणार नाही. ऐसे एकी हेळा बोलिला, मग मौन धरुनी ठेला, तेत श्रीकृष्ण विस्मयो पावला, देखोनी तया ते. इतके एकदा बोलला व अर्जुनाने मौन धरले. त्याला तसे मौन धरलेले पाहून श्रीकृष्णाला आश्चर्य वाटले. तमुवाच ऋषिकेश प्रहसन्नीव भारत, सेनयोरुभयोर्मध्ये विषदन्तमिदं वच. ज्ञानोबा तुकाराम. मग आपुला चित्ती म्हणे, येत हे काही आदरिले येणे, अर्जुन सर्वता काही नेणे काय कीजे. तेव्हा भगवान श्रीकृष्ण आपल्या मनात म्हणाले, येथे हे अर्जुनाने काय मांडले आहे समजत नाही. अर्जुनाला काहीच मुळी समजत नाही, काय करावे. हा उमजे आता कवने परी, कैसे निधीर स्वीकारी, जैसा ग्रहाते पंचाक्षरी अनुमानिका. जसा मांत्रिक भूतबाधा कशी नाहीशी होईल याचा विचार करतो, त्याप्रमाणे भगवान श्रीकृष्णही आता अर्जुनाला असा विवेक उत्पन्न होईल व तो पुन्हा धैर्य धरून युद्धाला कसा उभा राहील याचा विचार करू लागले. ना तरी असाध्य देखोनी व्याधी, अमृता समदिव्य औषधी, वैद्यसुची निर्वधी निदानीची. किंवा व्याधी असाध्य आहे असे पाहून वैद्य जसा हटकून गुणकारी शेवटली मात्रा म्हणून अमृतासारख्या दिव्य औषधाची योजना करतो, तैसे विवरित से श्री अनंतू, तया दोन्ही सैन्या आतू, जया परी पार्थू भ्रांती सांडी. त्याप्रमाणे श्री भगवान तेथे दोन्ही सैन्यामध्ये असताना युद्ध करून स्वजनांना मारणे हे पातक आहे, अशी जी अर्जुनाला भ्रांती झाली होती, ती त्याची भ्रांती कशी नाहीशी होईल याचा विचार करू लागले. ते कारण मने धरिले, मग सरोष बोलो आदरिले, जैसे मातेच्या कोपी थोकले स्नेहाती. मलाही धर्माधर्म समजतात. हा अर्जुनाला जो आपल्या शहाणपणाचा अभिमान होता, तो अर्जुनाला आपले म्हणणे न पटण्याचे कारण होय असे मनात आणून, जशी आई वरवर राग दाखवून पण अंतकरणात पुत्रप्रेम ठेवून आपल्या मुलाला उपदेश करते, त्याप्रमाणे श्रीकृष्ण भगवंतानेही वरवर राग दाखवून बोलण्याला सुरुवात केली. की औषधाची कडवटपणी, जैसी अमृताची पुरवणी, ते आच नदीचे परिगुणी प्रगट होय. किंवा औषध जितके कडू असते तितका त्यात अमृतासारखा गुण असतो. तो प्रथम दिसत नाही, पण रोगनिवृत्ती झाल्यावर दिसून येतो. त्याप्रमाणे तैसी वरी पाहता उदासे, आत तरी अति सुरसे, तिये वाक्ये ऋषिकेशे बोलो आदरिले. त्याप्रमाणे श्रीकृष्णाने वरवर पाहता उदासीनाप्रमाणे पण आत अर्जुनाविषयीचे प्रेम भरले असल्यामुळे अर्थाच्या दृष्टीने गोड अशी वाक्ये बोलण्यास सुरुवात केली. श्री भगवान वाच असोच्चानन्वसोच्चस्त्वं प्रज्ञावादांच भाषसे, गतासुन गतासुच्च नानुशोचन्ति पंडिता. मग अर्जुना ते म्हणितले, आम्ही आजी हे नवल देखिले, जे तू आयत आदरिले माझारीची. मग अर्जुनाला श्रीकृष्ण म्हणाले, अर्जुना, आज युद्धाच्या वेळी मध्येच जे तू शोक करणे आरंभिले आहेस ते एक आम्ही आश्चर्य पाहत आहोत. तू जाणता तरी म्हणविशी,
तरी नेनिवे तेन सांडिशी, आणि शिकवू म्हणू तरी बोलशी बहुसाल नीती. तू आपल्याला मोठा जाणता समजतोस, पण अज्ञान मात्र तू सोडले नाहीस. बरं तुला ज्ञान सांगावे तर तूच धर्माच्या बाता मारतोस. जात्यंदा लागे पिशे, मग ते सैरा धावे जैसे, तैसे शहाणपण तुझे शहाणपण तैसे दिसत असे. जन्मांधाला वेड लागले असता तो जसा सैरावैरा धावतो, त्याप्रमाणे आम्हाला तुझे शहाणपण दिसत आहे. तू आपणा पे तरी नेनशी, परिया कौरवा ते सोचू पहासी. हा बहुविस्मया माशी पुढत पुढती. जन्मांधाला वेड लागले असता तो जसा सैरावैरा धावतो, त्याप्रमाणे आम्हाला तुझे शहाणपण दिसत आहे. तू कोण हेच तुला नीट कळत नाही, आणि या कौरवाबद्दल शोक करतोस, याचेच मला वारंवार आश्चर्य वाटते. तरी सांग पा अर्जुना, तुझपासोनी स्थिती या त्रिभुवना. हे अनादि विश्वरचना ते लटके काही. पण अर्जुना सांग बरे, हे सर्व त्रैलोक्य तुझ्यापासून उत्पन्न झाले आहे काय? ही जगाची उभारणी अनादि आहे, हे खोटे मानायचे का? येत समर्थ एक आथी, तयापासून भूते होती. तरी हे वायाची काय बोलती जगा माझी. सर्व समर्थ एक परमात्मा आहे, व त्याच्यापासूनच सर्व ब्रह्मांडातील जीवाची उत्पत्ती होते. असे जे सर्व लोक समजतात, त्यात काही अर्थ नाही, असं म्हणायचं काय? हो का सांप्रतायसे झाले, जे हे जन्म मृत्यू तुवा सृजिले, आणि नाश पावे नाशिले तुझे निकाई. असे असेल तर मग तूच हे जगामध्ये जन्म मृत्यू उत्पन्न केलेस, आणि तू ज्याचा नाश करशील त्याचाच नाश होईल, असे म्हणायचे का? तू भ्रमलेपणे अहंकृती, याशी घात न धरिशी चित्ती. तरी सांगे काय हे होती चिरंतन. कौरवांचा वध करणारा मी असा व्यर्थ अभिमान धारण करून कौरवांना मारू इच्छित नाहीस, पण तू त्यांना मारले नाहीस, म्हणून ते कधी मरणारच नाहीत का? की तू एक वदिता, आणि सकळ लोक हा मरता. ऐसी भ्रांती धने चित्ता येऊ देशी. किंवा तू एक मारणारा, बाकीचे सर्व कौरव मरणारे, असे तू आपल्या मनात भ्रांतीने समजशील. अनादिसिद्ध हे आगवे, होत जात स्वभावे. तरी तू का सोचावे सांगे मज. पण हे जन्म मृत्यू अनादि आहेत. जन्मला तो मरणार, व मेलेला जन्मणार, हे स्वभाव सिद्ध आहे. मग त्याचे व्यर्थ का दुःख मानावे, हे मला सांग बरे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान प्रिय हो. माऊली ज्ञानेश्वर महाराज प्रिय हो. जगद्गुरु तुकाराम महाराज प्रिय हो. बोल बजरंग बली प्रिय हो. जय जय रघुवीर समर्थ.